अकोला शहरालगत असलेल्या ग्राम घुसर आणि घुसरवाडी येथे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल नरवीर तानाजी मालुसरे संस्था अकोट तसेच कोळी महासंघ अकोला यांच्या वतीने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुतळ्याचे दहन करून जाहीर निषेध करण्यात आला। निषेध व्यक्त करताना नरवीर तानाजी मालुसरेंचा विजय असो तसेच आमदार प्रताप सरनाईक यांचा जाहीर निषेध अशा घोषणा देण्यात आल्या। नरवीर तानाजी मालुसरे संस्था आणि कोळी समाज रस्त्यावर उतरला होता। नरवीर तानाजी मालुसरे यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील कोळी समाजामध्ये संतापाची लाट उसळली आहे। आमदार प्रताप सरनाईक यांनी केलेल्या वक्तव्याची जाहीर माफी मागावी आणि शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अशा शिवसेनेच्या आमदारांना तत्काळ पक्षातून बाहेर काढावे, अन्यथा कोळी समाज शिवसेना पक्ष सोडणार असल्याचा इशाराही यावेळी कोळी समाजाच्या वतीने देण्यात आला। शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचा निषेध करण्याकरता समस्त महाराष्ट्रातील कोळी समाज मुंबईकडे प्रस्थान करेल असा सुद्धा कोळी समाजाच्या वतीने इशारा देण्यात आला। यावेळी संस्थापक अध्यक्ष तानाजी मालुसरे आकुट संस्थेचे सूरज बुध, राम पाटील, म्हातोळीकर, कोळी महासंघ अकोला जिल्हा सचिव गौरव तराळे, जिल्हा उपाध्यक्ष सुनील घावट, राम खेडकर, गणेश घावट, आशिष अपुतीकर, नितीन घावट, श्याम खेडकर, रामरतन घावट, दशरथ घावट, आशिष खोडके, तानाजी घावट, सौरव पागृत, भास्कर मातुरकर, सुभाष रायबोले, अविनाश खोडके, गणेश बुंदे, श्रीकृष्ण घावट, धनंजय भांडे, प्रज्वल बोबडे आणि इतर कोळी समाज जनसमुदाय उपस्थित होता। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।